एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज दोन दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख सुखी यांनी केला. ज्यावेळेला पहलगामला काय घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या मागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले. त्यावेळेला सरकारनं आम्ही टीका नाही केली. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्यावर हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू, इथं राजकारण आणणार नाही. आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं. आज गांधींना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा. सवन देशाचं चित्र बघितलं. आज नकाशा तुम्ही देशाचा नजरेसमोर ठेवा. काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, तुम्ही पुढे गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे, पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे, खाली गेलात तर श्रीलंका आहे. सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे. एक काळ असा होता, जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत, चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत. बांगलादेश त्याच्या निर्मितीसाठी या देशाने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेशचे, प्रधानमंत्री नाही पण पद वेगळे पण अधिकार त्यांच्या हातात आहे. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध. ते ज्यावेळेला मंत्रिमंडळात किंवा सत्तेत नव्हते तर या पुणे शहराच्या बाजूला आले होते, आणखीन काही ठिकाणी आले होते. असं असले देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दलचे व्यस्त. पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही. आणि खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे सवन देश आणि त्याच्या भोवतीचे सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते. आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही.
आमचा आग्रह हा आहे, तो राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल, इतर डावे पक्ष असतील, एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूत्र ठेवून आम्ही दिल्लीच्या पातळीवर काम करत असतो. आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा, एकत्र राहण्यासारखा आणि फसवाची सोडवणूक करण्याच्यासाठी स्पष्ट निर्णय घेण्याचा असा हा आजचा काळ आहे. देशाचा शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना, विविध जाती, विविध जमाती, विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले.